महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प सादर होणे. दरवर्षी राज्य सरकार येणाऱ्या वर्षासाठी किती पैसे खर्च करणार, कोणत्या योजना सुरू करणार आणि कोणत्या क्षेत्राला किती निधी देणार हे अर्थसंकल्पातून जाहीर केले जाते. यंदाही महाराष्ट्र सरकारने विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कारण या अर्थसंकल्पातून राज्यातील विकास कामे, शेतकरी, महिला, युवक, उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी कोणते मोठे निर्णय घेतले जातील याबाबत उत्सुकता होती. सरकारने हा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला गती देणारा असल्याचा दावा केला आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. रस्ते, महामार्ग, मेट्रो प्रकल्प, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि शहरांच्या विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नवीन प्रकल्प हाती घेण्याची घोषणा करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यासाठीही मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे गावागावात संपर्क वाढेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असा सरकारचा दावा आहे. शेतकऱ्यांसाठीही या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतीसाठी पाणी, सिंचन प्रकल्प, पीक विमा आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी राज्य सरकारकडून मदत दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच शेतमाल प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला बाजार मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल असे सरकारचे म्हणणे आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठीही अर्थसंकल्पात अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला बचत गटांना आर्थिक मदत, महिलांसाठी रोजगाराच्या संधी वाढवणे आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली. तसेच मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिला सुरक्षिततेसाठी काही विशेष उपक्रम राबवण्याची माहिती देण्यात आली. सरकारचा दावा आहे की या योजनांमुळे महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरण होईल. युवक आणि विद्यार्थ्यांसाठीही अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात नवीन कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे युवकांना रोजगाराची आवश्यक कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. तसेच स्टार्टअप आणि नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे. उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रातही गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रालाही या अर्थसंकल्पात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. राज्यातील सरकारी रुग्णालये सुधारण्यासाठी, नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच गरीब आणि गरजू लोकांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत यासाठी काही नवीन योजना जाहीर करण्यात आल्या. उद्योग आणि गुंतवणूक वाढवण्यासाठीही राज्य सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या. महाराष्ट्रात नवीन उद्योग येण्यासाठी उद्योगांना सवलती, जमीन उपलब्ध करून देणे आणि परवानगी प्रक्रिया सोपी करणे यावर सरकार भर देणार आहे. यामुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि आर्थिक विकासाला गती मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी कशी होणार याबाबत स्पष्टता नाही. काही विरोधी नेत्यांनी हा अर्थसंकल्प निवडणुका लक्षात घेऊन तयार केला असल्याचा आरोपही केला आहे. सरकारने मात्र हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि युवकांसाठी लाभदायक असल्याचे सांगितले. एकूणच पाहता महाराष्ट्राचा यंदाचा अर्थसंकल्प विकास, पायाभूत सुविधा, शेती, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारा असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या अर्थसंकल्पातील घोषणा प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवल्या जातात यावर राज्याच्या विकासाचा वेग अवलंबून असणार आहे. आता या अर्थसंकल्पाचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पुढील काळात नेमका काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.